तर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेची युती पाहायला मिळते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे। ज्या जागा निश्चित झाल्या त्या ठिकाणी एबी फॉर्म पाठवले जाणार असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। धाराशिव जिल्ह्यात महायुतीचा महापौर बसणार असल्याचं प्रताप सरनाईकांनी म्हटलं आहे। धाराशिवमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे आणि त्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून आम्ही आता एबी फॉर्म देणार आहोत। ज्या जागा आमच्या निश्चित झालेल्या आहेत तेवढे एबी फॉर्म आम्ही आमच्या उमेदवाराला देणार आणि ज्या जागा निश्चित झालेल्या आहेत तेवढ्या जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना देणार आणि जास्तीत जास्त जे आमचे उमेदवार आहेत जिल्हा परिषदेला दिलेले ते जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून येतील अशी खबरदारी आम्ही घेतलेली आहे। त्यामुळे भविष्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष आहे हा महायुतीचाच बसेल आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा आमचे सभापती त्या ठिकाणी निवडून येतील। तर बातमी आहे सांगोल्यामधून। सांगोल्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा आरपीआयची युती होणार आहे। शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली। राऊतांनी दोन्ही ठाकरेंचा पक्ष संपवण्याची सुपारी घेतली आहे। शहाजीबापू पाटलांनी संजय राऊतांवर ही टीका केलेली आहे। सांगोल्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे तीन पक्ष एकत्र मिळून लढणार आहेत। आता मुळात संजय राऊतानं उद्धव साहेबांची शिवसेना संपवली। आता एका दणक्यानं मनसे संपून एकाच निवडणुकीत टाकलेली आहे। ही अशीच क्या ठाकरेंच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केळं दाखवणार आणि उरली सुरली दोघांचाही पक्ष संपवायची ही सुपारी संजय राऊतांनी उचललेल्या ही महाराष्ट्रानं ओळखले। तर संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, वंचित आणि पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली। जिल्हा परिषदेत पंचायत समिती निवडणूक चारही पक्ष एकत्र लढवणार आहेत। संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना 27, काँग्रेस 25, वंचित 6 तर पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। उर्वरित 2 जागांचा तिढा सोडवण्यासाठी पुन्हा बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष, काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ह्या चारही पक्ष मिळून आम्ही संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही या निवडणुकीत सर्व हे चारही पक्ष मिळून एकत्रितरित्या निवडणूक लढवण्याचा पूर्णपणे ताकदीनं निर्णय घेतलेला आहे। तर संभाजीनगर पालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएम ऍक्शन मोडवर आली आहे। जेवढे दिवस पाणी मिळणार तेवढाच कर भरावा असा प्रस्ताव ठेवणार असं जलील यांनी म्हटलं। या प्रस्तावाला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, जलील यांनी ही मागणी केलेली आहे। कि अगर हम सत्ता में आते हैं तो 2 चीज़ें हम करेंगे करके। एक तो ये था कि पानी के ताल्लुक से था कि जितने दिन हमें पानी मिलेगा टैक्स उतना ही महानगर पालिका ले। लेकिन अब जो जानकारी मिल रही है कि पानी हम बहुत जल्द मिलना शुरू होगा। जो 8 दिन का था उसका टर्म कम होने वाला है। और दूसरा हमने एक जो प्रस्ताव रखा था और हमारी ख्वाहिश है, हमारी उम्मीद है कि तमाम राजनीतिक पार्टियों ने इसमें हमारा